जसं आपण सगळ्यांनीच आता ऐकलं आहे, सिक्रेट बुक बऱ्याच जणांनी वाचलेलं आहे, पण फक्त सिक्रेट बुक हे काय झाला, आरसा झाला दाखवण्याचा की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली काम करतं. परंतु फक्त सिक्रेट बुक वाचून किंवा 4 व्हिडिओज बघून असं होत नाही की तुम्हाला सगळंच लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन करणार आहे. त्याची एक सायंटिफिक प्रोसेस आहे, दॅट इज ऑल्सो सायन्स. ते सायन्स आहे आणि त्या पूर्वीपासून काम करतंय. आज त्या गोष्टी फक्त काय झालंय, समाजामध्ये मान्य झाल्या आहेत आणि लोकांना कळायला लागले आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक मॅनिफेस्टेशन मधला तो आहे तुमचा विश्वास. तुमचा आधी विश्वास असणं गरजेचं आहे. समजा आपण आज जिवंत आहोत, म्हणजेच काय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन वर्क करतंय. गॉड इज देअर, युनिव्हर्स इज देअर, हु प्रोटेक्ट्स यू, हु गिव्स यू बर्थ हिअर. ओके, आपले फिजिकल पॅरेंट्स जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत. झोपेत विचारलं तरी माहिती आहेत, बरोबर, राईट. नशेत विचारलं तरी माहिती आहेत. ओके, अगदी मरणाला टेकलो तरी माहिती आहे की हे आपले पॅरेंट्स आहेत. किती वाईट संगतीत असलो तरी आई वडील समोर आल्यावर आपण काय करणार आहोत, म्हणजे जनरल की हे आई वडील आहेत तर दपकतील, त्यांचा डिसरिस्पेक्ट करणार नाही. जेवढा विश्वास आपल्या आई वडिलांवर आहे, जे बायोलॉजिकल पॅरेंट्स आहेत आपले, तेवढा विश्वास त्या परमात्म्यावर करणं गरजेचं आहे. कारण तुमची बॉडी शेप घेतलाय, आईच्या गर्भात बॉडीने शेप घेतलाय, परंतु फक्त बॉडी असून उपयोग नाही ना. मग मेल्यानंतर पण तर बॉडी इथेच असते. त्यात असणारा जो सोल आहे, दॅट सोल कनेक्शन कनेक्ट्स विथ युनिव्हर्स. आणि युनिव्हर्सला शोधायला बाहेर कुठेच जाण्याची गरज नाही, ते आपल्या आत आहे. तुम्ही जर ओळखलं स्वतःच्या आत्म्याला, सोलला, तर समजणार आहे प्रगड ही सायन्स आहे. एवढी सुंदर बॉडी देवाने आपल्याला दिली आहे.